नमस्कार, मी आहे संतोष शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे ज्येष्ठ गौरी पूजन, म्हणजे गौरी आलीच्या दुसऱ्या दिवशी गौरीचा ओसा असतो. तशा प्रकारे आज करत आहेत. तर गौरीचा ओसा खूप मस्त अशा ताटामध्ये किंवा सुपामध्ये सजवला जातो. गौरीचा आहे म्हणून सुपामध्ये सजवला आहे आणि बाकीच्यांचा दरवर्षीच असतो म्हणून त्यांना ताटामध्ये सजवण्यात आला आहे. तर गौरीचा झाल्यानंतर सर्वजण आपापला ओसा ओवाळत होते. तर हा एकच असा दिवस आहे की त्यामध्ये नवीन नवऱ्या ज्या असतील आणि ज्यांचा पूर्वामध्ये ओसा आलेला असतो ते सर्व गौरींकडे फिरतात ओसा घेऊन आपला. तर तुम्हाला पुढे दिसतीलच. तर त्यानिमित्तानं आपल्याला नवीन नवऱ्या बघायला मिळतात किंवा ज्यांचा राहिलेला असेल त्यांचासुद्धा या दिवशीच बघायला मिळतो. तर पुढे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि तुमच्याकडचा ओसा कसा झाला किंवा कसा होता हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ताई पण आजच आली होती तर तिने पण ओसा ओवाळला. जसं की मी बोलले ह्या वर्षी पूर्व आहेत. तर ज्यांचे हौसे राहिले असतील किंवा नवीन नवरे असतील तर त्यांचे हौसे ह्या वर्षी आहेत. तर तशाचमध्ये पहिली नवरी आमच्याकडे आली आहे गौरीचा हौसा घेऊन. तर ती ओवाळते आणि खूप छान प्रकारे त्यांनी सूप बांधली आहे, कारण पावसाळ्यातून चालताना इकडे तिकडे होऊ नये सूप किंवा आतमध्ये वस्तू पडू नये, तर अशा प्रकारे ते बांधलं जातं. तर बघायला पण खूप छान वाटतं. ओवाळून झाल्यानंतर प्रत्येकाला विडे देतात, म्हणजे जे मोठे असतात किंवा लग्न झालेले जोडे असतात त्यांना, मग जे विडे घेतात ते त्यांना त्यामध्ये पैसे टाकतात, म्हणजे त्यांच्यासाठी छोटंसं गिफ्ट म्हणून ते पैसे म्हणून टाकतात. तर आता तेच इथे चालू होईल आणि तुम्हाला पुढे बघायला मिळेल. हा आहे आजचा नैवेद्य. आम्ही सर्व जेवायला बसलो आणि तितक्यात नवीन नवरी आली. तर मी लगेचच शूटिंग करायसाठी आली होती, कारण ही नवीन नवरी आहे ह्या वर्षीची. अरे तुमची दक्षिणा काय त्याच्याबरोबर फिरणार यांची पन्यादा देणार ना, पन्यादा. मी 1000 बोलले. कोण कोण म्हणून माणसाने गावातल्या गावात यायचं त्यासाठी माणसं यांच्या घरल्या ना रवीच्या अन्नू काका यांच्या नाती आणि विनोद यांची सुपुत्री आणि महेश यांची कुत्री. काय आता तू काय बोललास तर तू बघ किती किती देणार आहे ते ठरवा आता. फटके ना नाही मग पैसे पैसे रुपये नाही ना, पैसे ना 2 रुपये देईन मला, काय 20 रुपये होतील. पैसे होते, पैसे रुपये नाही. पैसे बोलतो मी पण त्यासाठी. मोदक द्या रे.
खाल्ला पण मी. खाल्ल्यानंतर खाल्ले पण मी कधी. सर्व झाल्यानंतर सर्वजण पाया पडायला आली होती, तर त्यामुळे आम्हाला पण पाया पडायला जायला उशीर झाला. जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये फोटो दिसतील तेवढेच फक्त आम्ही गणपती बाप्पाच्या पाया पडायला गेलो, कारण अर्धे गणपती बाप्पा राहिले असतील. तर ज्यांना कोणाला गणपती बाप्पाचं दर्शन नाही करता आलं त्यांनी माझ्या व्हिडिओत घ्या, कारण मी पण थोडेच गणपती बाप्पाच्या पाया पडायला गेले, कारण खूप काळोख झाला असल्या कारणाने. घरी आली ते वेगळाच कार्यक्रम चालू होता. हे बघा, माझी बहीण एकटीच नाचत होती.
आज जास्त मला व्हिडिओ करता आला नाही कारण आज आहे विसर्जनाचा दिवस आणि हा आहे बाप्पाचा नैवेद्य. तर आजपासून बाप्पा आपल्या घरी जाईल. मला लागते बाबा, कुठली तरी एक लागेल मला इकडे येताना.
तर हाच होता छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.